नमस्कार. लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्या ठिकाणी आम्ही गेला असताना त्या ठिकाणी अनेक मोटरसायकल जे आहेत ना बाजूला पार्किंग केलेल्याचे दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानकातला जो काही प्रेमाइस आहे त्या ठिकाणी वास्तविक पाहता त्या ठिकाणी जे काय मोटरसायकल असेल इतरत्र जे बाहेरचे वाहनं तिथं लावता येत नाही. पार्किंगसाठी कार्यरत जागा असताना ते अपुरी पडते हे सत्य जरी असलं या संदर्भामध्ये वरिष्ठांनी लक्ष देणं आवश्यक आहे. खरं तर तिथं पार्किंग करायला नाही पाहिजे. तर त्याच्यामुळे जे काय बाहेरून येणाऱ्या जे काही एस टी बस आहेत त्यांना थांबण्यासाठी अडथळा निर्माण होतो. ड्रायव्हर जो एस टी चालक असतो ना त्यांना त्रास होतो. त्यामुळे अनेक अपघात होता त्या ठिकाणी वाजलेले. या संदर्भामध्ये अनेक तक्रारी अनेक वेळेस इथल्या सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार असतील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु एस टी महामंडळाचे जे काही पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष देतात की काय असं वाटते. वास्तविक पाहता त्या ठिकाणी टू व्हीलरसाठी पार्किंग आहे, फोर व्हीलरसाठी देखील पार्किंग आहे. मग एवढे पार्किंग असताना मुळात तिथं खरं तर पार्किंगला ते जागा कमी पडते. परंतु पार्किंगची जागा असताना पार्किंग असताना इतरत्र जे काय पार्किंग होतात ते वाहनं या संदर्भात वरिष्ठाची भूमिका काय हे समजून आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी फोनवर विचारणा केली असता आम्ही पोलिसला कळवलेलं आहे. पण ते ऐकत नाहीत. नागरिक ऐकत नाहीत. प्रवाशाला सोडायला येत असताना ती गाडी तिथंच लावतात. पोलिसने देखील कारवाई केली असं सांगतात. पण वास्तविक पाहता त्या ठिकाणी कारवाई झाली का नाही त्यांनाच माहीत. परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी एस टी महामंडळ जे काय वरिष्ठ अधिकारी त्यांनी पुढाकार घेऊ. इतरत्र पार्किंग होणार नाही आणि ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणीच ते पार्किंग व्हावं यासाठी आदेश होणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. ठोस भूमिका एस टी महामंडळाचे पदाधिकारी घेतील अशीच अपेक्षा. इथं थांबतो. धन्यवाद.